तर आज मंडे ब्ल्यू चांगलाच हिट झालेला आहे आणि अक्षरशः वैताग आलेला काम करायचा, पण कसंबसं काम पटपट संपवलेलं आहे आणि वाजलेत 7:30 ऑलमोस्ट आता. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मला काय माहीत काहीतरी एक्सपेरिमेंटल करायची इच्छा झालेली आहे, त्यामुळेच मी आज बनवणार आहे अंडा घोटाळा. सो चला तर मग जाणून घेऊया अंडा घोटाळ्याची रेसिपी बाय शेफ आतिश शिंदे. तर ॲक्च्युली सुरुवात कुठून करायची अंडा घोटाळा करण्यासाठी, ते म्हणजे आपल्याला लागतील अंडी. आणि आपल्याकडे आहेत मस्तपैकी अशी ही गावठी अंडी, एक नंबर. आणि आता दुसरं काम म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे चिरायला लागेल आपल्याला सगळं करायला. पण मला टोमॅटो वगैरे मी चिरू शकतो, पण कांदा मला लय रडवतो. कांदा चिरण्यासाठी मी असिस्टंट आपला आहे सैनिक, त्याला इथे येतं सगळं आणून देतो. तर या इथे आपण अंडी उकळत ठेवलेली आहेत आणि आपला सैनिक तिथे कांदा आपल्याला कापून देतोय. तर गंमत अशी झाली आहे की काम तर मी घेतलं आहे करायला, पण अजून मी स्वतः काहीच काम चालू नाही केलेलं आहे, पण करणार. मेन रेसिपी मीच बनवणार. तर या इथे आपली सगळी तयारी झालेली आहे, अंडी वगैरे उकडलेली आहेत आणि मस्तपैकी इथे कांदा टोमॅटो सगळं चिरून पण ठेवलेलं आहे. आता फक्त ही अंडी पहिली सोलून घेऊया आणि नंतर मग इथे तेल वगैरे गरम करून घेऊया, जेणेकरून पटापट तेल गरम झालं तर हे सगळं मटेरियल आपल्याला टाकता येईल त्याच्यात. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण एक थोडंसं तेल गरम होऊ द्या. एक करून आपण आपलं सगळं साहित्य टाकूया त्याच्यात. मस्तपैकी 2 अंडी मी काढून ठेवतो इथे. तेल गरम झालेलं आहे मस्त. आता आपण कांदा टाकूया. टोमॅटो टाकूया. आणि जरा मिक्स करून घेऊया. तोपर्यंत मी इथे ॲडजस्ट फॅन चालू करतो, नाही तर फुल एकदम जरा भाजून देऊया कांदा टोमॅटो. तोपर्यंत आपण टाकूया मीठ चवीनुसार. आता घेऊया लाल तिखट. लाल तिखट काय आहे? लाल तिखट नाही, आपला मसाला, चटणी, घाटी मसाला. हा 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 थोडं झणझणीत झालं पाहिजे. थोडंसं अजून थोडं एक्स्ट्रा टाकतो, जास्त नाही टाकत. आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटो भाजतंय. आता आपला मेन स्टेप आहे, जी आपली ही जी उकडलेली अंडी आहेत ती ह्याच्यात खिसून टाकायची. अंड फोडून वाटीत घेतलेलं आहे, आता तेच आपण ह्याच्यात टाकूया. या इथे मस्त आपला अंडा घोटाळा रेडी होतोय. जास्त काय नाही, एकदम सिंपल अंडा घोटाळा आहे आपला. आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, कारण का पहिलाच एक्सपिरियंट असा मी हा केलेला आहे. सो माझ्यासाठी थोडासा एक लाईक तरी करा. अनफॉर्च्युनेटली कोथिंबीर संपलेली आहे, नाहीतर असं ते लास्ट शॉट असतो कोथिंबीर टाकण्याचा, तो माझा आता मिस झालेला आहे. पण जाऊ दे, आता कंटाळा आला आहे खाली जायला. आपलं हेच काय ते आहे तो फायनल आहे. ठीक आहे, आता मस्तपैकी सर्व करूया आणि खाऊन घेऊया. चांगलं झालं आहे, पण जसं बाहेर आपण स्टॉलवर खातो ना तसं नाही झालं आहे. पण त्यातल्या त्यात बरं आहे, चालून घ्यायचं आजच्या दिवस. चला खाऊन घेतो.
तर झालं असं की बरेच दिवस बरेच कामं पेंडिंग होत होती आणि करेन म्हणून राहून जात होतं. पण म्हणून म्हटलं की आज लिहून घेऊया, कारण का काल अंडा घोटाळा जो आपला फसलेला आहे, फसला नाही म्हणजे बऱ्यापैकी आपल्या जसा करायचा होता तसा झाला नव्हता, पण त्यातल्या त्यात बरा झालेला. आणि आता काही दिवसांनी आपण थोडं बाहेर जाणार आहोत, गावाला जाणार आहोत थोड्या दिवसांसाठी. त्याच्या आधी बरेच कामं जी पेंडिंग होती ती आपल्याला करून घ्यायची आहेत. आणि म्हणून म्हटलं इथे असं लिहून ठेवूया, जेणेकरून लक्षात राहील आणि पटापट एक एक काम आपण जसं जसं होईल तसं तसं करून घेऊ. आता कार सर्व्हिसिंग वगैरे ते तर आज नाही होणार, पण बाईकचे पेपर्स, कारचे पेपर्स काय झालेलं की मी मागे आता काय ते गुढीपाडव्याला वगैरे काहीतरी वॉशिंगच्या टायमाला सगळं पेपर्स वगैरे घरी आणून ठेवलेले. आणि PUC संपलेलं आहे, संपलेलं ते बरंच काय काय होतं, तर ते नंतर लक्षातच नाही राहिलं आणि मी असंच इकडे तिकडे फिरत होतो. सो ते सगळं पहिलं आपण चेक करूया, सगळं आहे का व्यवस्थित. आणि एक सेट झेरॉक्स त्याची काढून ठेवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे काय कपाट बनवलेलं ते बनवलं तर खरं, पण सगळा पसारा असाच इथे आणून टाकलेला. आणि इथे जो ऑलरेडी एक हे होतं स्टोरेज, जे की हे आहे, हे आता इथे मोकळंच आहे. सो इथले हे बुक्स वगैरे त्यात इथे अरेंज करून टाकूया, म्हणजे कसं हे व्यवस्थित मोकळं होऊन जाईल आणि इथे दुसरं काहीतरी सामान आपल्याला ठेवता येईल. तर चला पहिला आपण पेपर सगळे अरेंज करूया. तर हा आहे आपला पेपरचा पेटारा आणि हा ओपन करूया आणि इथे बघूया काय काय आहे ते. हे जे पाऊच आहे ते पप्पांचं आहे, ह्याच्या सगळे पप्पांचं आहे, त्याच्यामुळे साईडला ठेवूया. अरे काय कळतोय, हात घे वरती, कम ऑन. हां जमतंय की. हां आता ह्याच्यात काय, हे सगळे गाडीचे रिलेटेड पेपर्स आहे आणि हे पण सगळं गाडीचं सर्व्हिसिंग हिस्ट्रीचं आहे. ह्याच्यात पेपर्स नाही आहेत गाडीचे, तो ह्याला साईडला ठेव. ही माझी नाही पिशवी, ही माझी पिशवी आहे. हे काय आहे, ह्याच्यात सगळ्या झेरॉक्स आहेत, ह्याच्यात सगळ्या झेरॉक्स आहेत. हॉलमधून आपल्याला पळवण्यात आलेलं आहे, कारण का आता बाळाचं दूध प्यायचा टाईम झालेला, तर त्याच्या आजूबाजूला डिस्टर्बन्स नसतं, नको पाहिजे असतं त्याला. कोण असं असेल डिस्टर्ब केला तर दूध पित नाही, म्हणून आपण आतमध्ये आलेलो आहे. आणि इथे मी सगळं हे काढून ठेवलेलं आहे, जे काय फाईल्स वगैरे, तर ते हे सगळं सेट करून ठेवतो. पेपर सेग्रिगेट करताना एक एकदम नॉस्टॅल्जिक फील येणारी गोष्ट मला सापडली आहे, थांबा दाखवतो. हे बघा, हे आहे माझं 10वीचं हॉल तिकीट, हे आहे माझं 12वीचं हॉल तिकीट आणि हे आहे माझं FY BSc म्हणजे शैलेंद्र कॉलेजला जेव्हा ॲडमिशन घेतलेलं त्याची ही रिसिप्ट आहे, 19/6/2014. बापरे, जवळजवळ 12 वर्ष झाली आता. काही गोष्टी आपण जरी जाणीवपूर्वक सांभाळून ठेवायच्या म्हटलं ना की त्या राहत नाहीत, पण ही जी गोष्ट आहे ही मी न कळत असं ठेवलेली आणि अजून तशीच मस्तपैकी सांभाळून आले. आता ती पण तशीच आहे, तशीच फाईलमध्ये लावून ठेवतो. कसं असतं ना बघा मित्रांनो, तुमच्याकडे आहे का तुमचा हॉल तिकीट 10वीचं किंवा 12वीचं? कमेंट नक्की करा. अजून एक नॉस्टॅल्जिक गोष्ट मिळालेली आहे मला आणि ती त्या गोष्टीला पण बरेच वर्ष झाली असतील, बरेच वर्ष. दाखवतो थांबा तुम्हाला. ती म्हणजे हे बघा, चांगलंच की आर्टिस्ट होतो मी. आणि हे मुंबई इंडियन्स, आधीपासूनच मुंबई इंडियन्सचा फॅन आहे मी. हे मला वाटतं 10वीची जेव्हा परीक्षा झालेली ना त्याच्यानंतर, अरे उडालं, 10वीची परीक्षा झालेली ना त्याच्यानंतरची ही सगळी कलाकृती आहे. आणि 10वी नंतरची अजून एक गोष्ट मला मिळाली आहे, ती म्हणजे हे मी ॲडमिशन घ्यायला गेलेलो डिप्लोमाला. इंजिनिअरिंग करायचं होतं म्हणून ठाकूर पॉलिटेक्निकला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला गेलेलो आणि त्याचा हे रिसिप्ट आहे. हे बघा, दिसते का? टक्के बघा मला किती पडलेले. हुशार होतो मी चांगलंच आणि तरीसुद्धा मला
ॲडमिशन मिळालं नव्हतं, त्याच्यामुळे अजून जास्त अभ्यास केला पाहिजे होता, म्हणजे ॲडमिशन मिळालं असतं आपल्याला ठाकूर कॉलेजमध्ये. पण एनिवेज, शैलेंद्र जिंदाबाद. डू वॉट यू लव. आणि मी तेच करतो आहे जे मला आवडतं आहे, जे की हे व्हिडिओ बनवतो आहे. आणि आता टास्क नंबर 2ची वेळ आलेली आहे. हे सगळी पुस्तकं इथे आपण शिफ्ट करून टाकूया. ह्याला ठेवतो इथे. इथे. आणि अजून काय आहे का ठेवण्यासारखं? नाही आहे, बस डन. सध्या इथे एवढंच आहे, बाकी सामान माझं आतमध्येच राहील. आणि अशा प्रकारे आपले 2-3 टास्क कंप्लीट झालेले आहेत. सो बरं वाटतं. आपल्या जर टू डू लिस्टमधल्या जर गोष्टी कमी होत असतील तर जरा मनाला शांती भेटते, किक भेटते. सो आपण आता त्याच किकमुळे आपण हे सगळे जे झालेले टास्क आहेत ते टिक करून टाकू. आणि कार इन्शुरन्स ॲक्च्युली टिक केलेलं आहे, कारण का 24 मेपर्यंत माझा आहे व्हॅलिड. तर 24 मेला मी ते रिन्यू करून टाकेन. आणि कबड मॅनेजमेंट झालं आहे, बाईक पेपर सगळे ते पण सगळं झालेलं आहे, सगळं आहे व्यवस्थित आपल्याकडे. आता कार सर्व्हिसिंगची मला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ते कधीची डेट मिळते ते मला बघावं लागणार. अपॉइंटमेंट. या इथे मंदिर आहे गणपतीचं, आणि मस्त असं भजन वगैरे चालू आहे तिथे. आणि आता झोपायची पण वेळ झालेली आहे, तर आपली जी नाईट स्लीपिंग सॉन्गची पण सोय झालेली आहे भजनामुळे. मस्त असं प्लेझंट वातावरण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर थोडासा गारवा म्हणून आपल्याकडे हे आईस्क्रीमसुद्धा आहे. सो चला तर मग आईस्क्रीम खाऊया आणि आजच्या दिवसाची आपण सांगता करून घेऊया, कारण का तिथे आता आपल्याला जायचं आहे डॅड्स ड्युटी निभवायला. चला भेटू मग पुन्हा एकदा नवीन कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.